आज जर पाकिस्तानात कधी गेलात तर पाकिस्तानमध्ये रावलपिंडी नावाचं शहर आहे. रावलपिंडी नावाचं, या रावलपिंडी नावाच्या शहराला, रावलपिंडी शहराला बप्पा रावळ यांच्या सैन्याचा तळ तिथं असायचा. याच्यामुळे पाकिस्तानातल्या रावलपिंडी नावाच्या शहराला आम्हाला बप्पा रावळ यांचं नाव असल्याचं आज तुम्हाला आणि मला पाहायला मिळत आहे. आणि ते मंदिर पाडून तिथं बाबरी मस्जिद उभा केली होती. त्या बाबराच्या विरोधात जर सगळ्यात पहिल्यांदा दंड थोपटून बंड करत उभा कोण राहिलं असेल तर महाराणा प्रताप सिंह यांचे पूर्वज राणा संगा उभा राहिले होते. लक्षात घ्या. परदेशात युरोपात गेला एक मोठा माणूस आपल्या देशात आलाय म्हणून युरोपातल्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारला की जगाच्या इतिहासाबद्दल आणि भारताच्या इतिहासाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं काय मत आहे. भारतातल्या त्या मोठ्या महनीय माणसाने पाश्चिमात्य देशातल्या त्या युरोपीय लोकांना सांगितलं की जगाचा इतिहास आणि भारताचा इतिहास या इतिहासाच्या बद्दल जर बोलायचं झालं तर एकाच वाक्यात तो माणूस असं म्हणाला की जगाचा इतिहास तराजूतल्या एका पारड्यात जर ठेवला आणि त्याच तराजूतल्या दुसऱ्या पारड्यात भारताचा इतिहास जर ठेवला तर भारताच्या इतिहासाचं पारडं कायम वजनदार ठरेल. हे जगाच्या इतिहासात भारताच्या इतिहासाचं महत्व आहे. तोच महनीय, तोच मोठा माणूस परदेशातून भारतात आला. भारतात त्या माणसाचा सत्कार आणि सन्मान होता. त्या सन्मानाच्या सोहळ्यात त्या महनीय माणसाला भारतातल्या लोकांनी प्रश्न विचारला की आता भारताच्या इतिहासाबद्दल तुमचं मत काय आहे. त्यावेळी त्या भारताच्या महनीय माणसानं असं सांगितलं की भारताचा इतिहास जर एका तराजूच्या एका पारड्यात ठेवला, भारताचा इतिहास तराजूच्या एका पारड्यात ठेवला आणि दुसऱ्या पारड्यात हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन माणसांचा इतिहास जर ठेवला तर भारताच्या इतिहासाच्या पारड्यापेक्षा सुद्धा हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचं पारडं जास्त जड भरेल. एवढं बलाढ्य योगदान भारताच्या इतिहासात महाराणा प्रताप सिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं आहे. आणि आज इकडे येताना मला एक तरुण भेटला. महाराणा प्रताप सिंहांच्या जयंतीच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही जाताय. तो मला असं म्हणाला, बोलता बोलता सहज त्यानं असे उद्गार काढले की भारताच्या इतिहासात महाराणा प्रताप सिंहांचा बराच मोठा इतिहास आहे. मी त्या पोराला, त्या तरुणाला सांगितलं भारताच्या इतिहासात महाराणा प्रताप सिंहांचा मोठा इतिहास आहे, मान्य आहे, पण एक लक्षात ठेव म्हणालो, या भारताचा इतिहास महाराणा प्रताप सिंहांच्या इतिहासामुळे मोठा आहे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे. आज आपल्या या मातीत येऊन आपल्या सगळ्या तरुण सहकारिणी आणि आपण सगळ्या ग्रामस्थांनी मिळून ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, खरंच मनापासून करावं तेवढं कौतुक. या तरुणांचं, या गावातल्या सगळ्या संयोजन समितीचं मला वाटतं कमीच आहे. महाराणा प्रताप सिंह जयंती उत्सव समितीच्या वतीनं आज इथे आपण जो कार्यक्रम आयोजित या ठिकाणी केलाय त्याबद्दल मी अंतःकरणापासून आपल्या सगळ्या तरुणांचं, सहकार्यांचं कौतुक आणि अभिनंदन या ठिकाणी करेल. कारण वडीलधाऱ्यानं आपण सगळेजण पाहता आणि अनुभवता आहात आज महाराष्ट्राच्या मातीत काय परिस्थिती आहे. जात नावाच्या टाइमबॉम्बवरती महाराष्ट्र स्थिरावलेला आणि महाराष्ट्र बसलेला असताना कुणीतरी या प्रभू श्रीरामांच्या साक्षीनं, हनुमंतरायांच्या साक्षीनं ते दुर्दैवी शब्द काढणं मला वाटतं योग्य ठरणारं नाही. पण तरी सुद्धा मी म्हणेल, काही नीच प्रवृत्ती जाणीवपूर्वक राजपूत आणि मराठा हा वाद महाराष्ट्राच्या मातीत आणि देशाच्या मातीत उभा करू पाहत असताना या गावातल्या सगळ्या तरुणांचं जोरदार टाळ्याने कौतुक करावं. कारण मंचावरती एका वंशात, ज्या दोन्ही महापुरुषांचा एकाच वंशात जन्म झालाय, त्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप सिंहांची आम्हाला प्रेरणा देणारी प्रतिमा तुम्ही इथं स्थिरावली आणि स्थापन केली, त्याबद्दल मनापासून अभिनंदन आणि कौतुक आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी करेल. कारण आपला इतिहास जर आपल्याला ज्ञात झाला तर अशा चुकीच्या घटना आणि चुकीच्या प्रवृत्ती महाराष्ट्रात आणि या देशात फोपावू पाहणार नाहीत हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ज्यांना इतिहास ज्ञात झाला, ज्यांना इतिहास समजला, ती माणसं या चुकीच्या दिशेनं कदापि जाऊ शकत नाहीत. आणि इतिहास समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून उद्याच्या पिढ्यांच्या काळजावरती हा इतिहास रुजावा या अत्यंत निरपेक्ष भावनेतून आपण या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. मला वाटतं त्याबद्दल आपलं कौतुक आणि अभिनंदन मी सुरुवातीपासून या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतोय. कारण उद्याच्या पिढ्यांना महाराणा प्रताप सिंहांचा धगधगता इतिहास ज्ञात झाला, उद्याच्या पिढ्यांना महाराणा प्रताप सिंहांचा इतिहास नीट आणि उत्तमपणे समजला तर नक्कीच खात्रीशीरपणे सांगू शकतो, उत्तम आणि उदात्ततेने आमच्या उद्याच्या पिढ्या साकारल्याशिवाय, प्रगतीच्या दिशेने आमच्या उद्याच्या पिढ्या गेल्याशिवाय राहणार नाहीत. त्या जाणीवेतून हा इतिहास आम्हाला समजून घेणं आणि लक्षात घेणं गरजेचं आहे. ही सगळी तरुण मित्र ठरवू शकली असती, करू शकली असती, डीजे लावून महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होतात आणि आपल्याही गावात कदाचित होईल
हरकत नाही, पण त्याच जोडीनं महापुरुष डोक्यावरती घेऊन नाचण्याच्या सोबतीनं आमच्या डोक्यात रुजवण्याच्या जाणीवेतून महाराणा प्रताप सिंहांचा हा धगधगता इतिहास मांडण्याची भूमिका त्यांच्या माध्यमातून झाली. त्याबद्दल पुन्हा पुन्हा मी त्यांचं अंतःकरणात पासून कौतुक आणि अभिनंदन या कार्यक्रमाच्या निमित्तानं करेन. महाराणा प्रताप सिंहांसारख्या हिंदू सूर्याच्या बाबतीत, महाराणा प्रताप सिंहांसारख्या हिंदू कुलभूषण व्यक्तिमत्वाच्या बाबतीत बोलत असताना इथं बऱ्याच संख्येनं महिला भगिनी उपस्थित आहेत. मोठ्या संख्येनं या गावातली सगळी तुम्ही प्रतिष्ठित पुरुष माणसं या मंचाच्या समोर उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या साक्षीनं महाराणा प्रताप सिंहांचा इतिहास सांगत असताना काही अंशी या इतिहासाची पूर्वपीठिका आपण समजून घेणं आणि लक्षात घेणं मला वाटतं गरजेचं आहे. महाराणा प्रताप सिंहांचा काय इतिहास आहे, राजपूतांचा काय इतिहास आहे. आज जाणीवपूर्वक राजपूतांच्या बाबतीत चुकीचे शब्द काही व्यक्तींच्याकडून बाहेर काढले जातात. मी आवर्जून या मंचावरून त्या व्यक्तींना जाणीवपूर्वक या मंचावरून सांगेल, राजपूतांचा काय इतिहास आहे. राजपूतांचं राज्य हे 1, 2, 3 गावांपुरतं मर्यादित होतं असं जर कुणी म्हणू पाहत असेल तर त्यांनी एकदा बप्पा रावलांचं नाव स्मरून पाहावं. कालभोज नावाचा हा माणूस वय वर्ष 3 असताना ज्याच्या पित्याचं निधन झालं, महाराणा प्रताप सिंहांचे पूर्वज बप्पा रावल आहेत. बप्पा रावलांनी मेवाड वंशाची स्थापना केली आहे. या जगाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक काळ मेवाडचा वंश आणि मेवाडचा राजवंश या जगाच्या इतिहासात टिकून राहिल्याचं मला पाहायला मिळत आहे. इसवी सन 7व्या शताब्दीमध्ये सुरू झालेलं हे मेवाडचं राज्य, हे बप्पा रावलांचं सिसोदिया वंशाचं राज्य इसवी सन 1947 पर्यंत आपलं राजघराणं अस्तित्वात ठेवत होतं. याचा अर्थ जगाच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त काळ चाललेलं जर राजघराणं कुणाचं असेल तर बप्पा रावलांचं, हे महाराणा प्रताप सिंहांच्या वंशाचं मेवाडचं राज्य होतं. हे त्या लोकांनी आज लक्षात ठेवणं आणि समजून घेणं मला वाटतं गरजेचं. काय इतिहास आहे त्या बप्पा रावलांचा. वय वर्ष 3 असताना पित्यांची हत्या झाली, आई सती गेली, बप्पा रावल स्थिरावले, बप्पा रावल जगले. त्या बप्पा रावलांनी एकलिंगाला, महादेवाला आपल्या आयुष्यात सर्वोच्च स्थान दिलंय. बप्पा रावलांनी मेवाडच्या राज्याची स्थापना केली. त्यावेळी बप्पा रावल म्हणायचे, त्या एकलिंग महादेवाला राजगादीवरती मी बसवलंय, मी तर फक्त त्या एकलिंगाचा, त्या शंकराचा दिवाण आहे. त्या महादेवाचा दिवाण बनून बप्पा रावलांनी या देशाच्या कणाकणात वसलेल्या शंकराचं स्मरण करत या देशात राज्यशकट हाकण्याचं काम केलं. काय इतिहास आहे त्या बप्पा रावलांचा. गुहिल आणि गेहलोत वंश सुरू झाला. मुळात त्या गुहिल आणि गेहलोत वंशात बप्पा रावलांचा जन्म झाल्याचा तुम्हाला आणि मला पाहायला मिळतोय. बप्पा रावल एके दिवशी भिल्लांच्या सोबतीनं राहणारे बप्पा रावल, गायी सांभाळणारे बप्पा रावल, बप्पा रावलांची गाय घरी यायची, गाय दूधच देत नसायची. बप्पा रावलांच्या मनात प्रश्न निर्माण झाला, ही गाय दूध का देत नसावी. बप्पा रावल त्या गायीच्या पाठीशी जंगलात गेले. बप्पा रावलांनी बघितलं ती गाय एका एकलिंग शंकराच्या पिंडीवरती आपल्या स्वतःच्या दुधाचा अभिषेक करते, म्हणून घरी आल्यावर त्या गायीला दूध प्राप्त होत नाही. बप्पा रावलांनी त्या क्षणापासून त्या एकलिंगाची भक्ती करायला सुरुवात केली. हरित ऋषीने त्यांना काही बाबी सांगितल्या. बप्पा हे नाव हरित ऋषींनी त्यांना दिलं. बिल्लानी रावल हे नाव दिलं. मूळचे कालभोज नावाचे बप्पा रावल झाले. बप्पा रावलांनी स्वतःची मुद्रा स्थापित केली. या हिंदुस्थानच्या मातीमध्ये ज्यावेळी पश्चिमेच्या दिशेने अरब यायची, पश्चिमेकडून आमच्यावर आक्रमक यायची, आम्हाला नेस्तनाबूत करायची, आमच्या मातीवर राज्य प्राप्त करायची, आमच्या बाया बापड्या उचलून त्या परदेशात नेल्या जायच्या, त्यांच्या इज्जतीची अब्रूची लक्तर वेशीवर टांगली जायची, आमच्या मातीच्या इब्रतीच्या आणि अब्रूची धिंड काढली जायची. अशा परिस्थितीमध्ये जग जिंकत जिंकत, तो पश्चिमेचा प्रदेश जिंकत जिंकत सिंध प्रांत जिंकून घेणारा महम्मद कासिम नावाचा माणूस पश्चिमेच्या तटावर आला. या हिंदुस्थानच्या मातीतल्या प्रत्येक इतिहासकाराने हे समजून घेतलं पाहिजे, या देशाला सार्वभौमत्व मिळावं, या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहावं, यासाठी बप्पा रावल आणि महाराणा प्रताप सिंहांच्या राजपूत वंशाच्या इतिहासाचं काय योगदान हे समजून घेताना हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पश्चिमेच्या त्या स्थिरावरती त्या बाजूला महम्मद कासिम नावाचा माणूस तो भाग जिंकत जिंकत ज्यावेळी आला, सिंधचा प्रांत त्यानं जिंकला, त्यावेळी त्याच्या विरोधात पहिल्यांदा जर आपली फौज घेऊन उभा करून राहिलं असेल, बप्पा रावल त्याच्या विरोधात उभा राहिले. बप्पा रावल आणि या हिंदुस्थानच्या मातीत सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला दिसणारा हा भगवा ध्वज जर कुणी उभा केला असेल तर बप्पा रावलांनी तो भगवा ध्वज उभा केला. हे लक्षात घ्या. जी लोक म्हणतात ना राजपूतांचा इतिहास आणि राजपूत राजांनी 3-4 गावांवरतीच फक्त राज्य केलं, त्यांनी समजून घ्यावं, बप्पा रावलांनी पाकिस्तान ताब्यात घेतलाय. बप्पा रावलांनी बलुचिस्तान ताब्यात घेतलाय. बप्पा रावलांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतलाय. बप्पा रावलांनी इराण ताब्यात घेतलाय. आमच्या देशाच्या त्या सीमेपासून ते इराण पर्यंत बप्पा रावलांचा ताबा असल्याचं तुम्हाला आणि मला पाहायला मिळत आहे. आज जर पाकिस्तानात कधी गेलात तर पाकिस्तानमध्ये रावलपिंडी नावाचं शहर आहे. रावलपिंडी नावाचं, या रावलपिंडी नावाच्या शहराला, रावलपिंडी शहराला बप्पा रावल यांच्या सैन्याचा तळ तिथं असायचा. याच्यामुळे पाकिस्तानातल्या रावलपिंडी नावाच्या शहराला आम्हाला बप्पा रावल यांचं नाव असल्याचं आज तुम्हाला आणि मला पाहायला मिळत आहे.
यावरून आम्ही राजपुतांचा इतिहास आणि महाराणा प्रताप सिंहांच्या वंशजांचा इतिहास समजून घेतल्याशिवाय तुमच्या आमच्या लक्षात येणार नाही. गजनीला धडक मारली, त्या गजनीच्या सुलतानाचं, गजनीच्या सलीम नावाच्या त्या राजाचं राज्य बप्पा रावलांनी जिंकून घेतलं. अशा हजारो राज्य बप्पा रावलांनी जिंकून घेतले आपल्या तलवारीच्या बळावरती. सुलतानाचं त्या सलीमचं राज्य जिंकून घेतलं, त्यावेळी त्या सलीमनं स्वतःची मुलगी बप्पा रावलांना दिली. इतिहासकार असं सांगतात 100 विवाह बप्पा रावलांचे झाले, त्यातल्या 35 मुस्लिम राजवाड्यांनी किंवा मुस्लिम राजे रजवाड्यांनी स्वतःच्या मुली बप्पा रावलांना पत्नी म्हणून दिल्यात. एवढं बलाढ्य योगदान बप्पा रावलांचा हा इतिहास आहे. हा इतिहास आहे. इतिहासातल्या अनेक इतिहासकारांनी सांगितले बप्पा रावल जर असे उभे राहिले तर एका हातात एक म्हैस, दुसऱ्या हातात दुसरी म्हैस, 2 हातात 2 म्हैस घेऊन उचलणाऱ्याची क्षमता बप्पा रावलांच्यात होती. हा राजपुतांचा जो वारसा आहे, महाराणा प्रताप सिंहांचा पूर्वीचा इतिहास मी सांगतोय. समोर प्रभू श्रीरामाचं देवालय आहे. मर्यादा पुरुषोत्तमत्व ज्या प्रभू रामाने या हिंदुस्थानच्या मातीत विश्वाला दाखवून दिलं, त्या प्रभू रामाच्या पोटी जन्मलेल्या लव आणि कुश या 2 पुत्रांमधल्या कुश नावाच्या पुत्राचा वारसा चालवण्याचं काम राजपूत वंशजांनी आणि सिसोदिया परिवारानं केलं, हे लक्षात घ्या. हा वंश राजपुतांचा जो वंश आहे, हा सिसोदिया प्रभुरामाचा वंश असल्याचा तुम्हाला आणि मला पाहायला मिळतोय. हा राजपुतांचा इतिहास आहे. या वंशात पुढे मी अधिकचा विस्तृतपणे सांगणार. राणा संगांसारख्या लढवय्याचा जन्म झाला. या वंशात राणा हमीर सिंहाचा जन्म झाला. काय तो इतिहास आहे. आम्ही का गुलाम झालो, आमच्यावरती का परक्यांनी राज्य केलं, आजही त्या इतिहासातून तुम्ही आणि आम्ही कधी शिकणार आहोत का, हा प्रश्न आज तुम्हाला मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचारायचा आहे. पश्चिमेच्या दिशेने आक्रमक यायची. बप्पा रावलांनी राजपूत राजांनी त्या आक्रमण थोपून धरली. या भारताच्या मातीची गुलामी रोखण्याचं काम त्या राजपूत राजांनी, रजवाड्यांनी, मेवाडच्या घराण्याने विशेषतः केल्याचं तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं. काळाच्या ओघात आम्ही जातीत विभागलं गेलो. अनेक काळ लुटली गेली. जातीत भारतातली माणसं विभागली गेली आणि जातीत विभागलेल्या माणसांना थोडा आणि राज्यकाराच्या नीतीवरती आम्हाला मुठीत कैद केलं गेलं. या हिंदुस्थानच्या माती कालांतरानं ब्रिटिशांच्या युगात, काही मुघलांच्या काळात, मुघलांच्या युगात बाबरानं आक्रमण केलं. बाबराच्या ताब्यात गेल्याची काळाच्या युगात तुम्हाला मला पाहायला मिळते. ज्या बाबरानं अयोध्येत असणारं प्रभू रामाचं मंदिर उद्ध्वस्त केलं, अयोध्येत असणारे प्रभू श्रीरामाची मूर्ती आणि प्रभू श्रीरामाचं जन्मभूमी उद्ध्वस्त करण्याचं काम ज्या बाबरानं केलं होतं आणि ते मंदिर पाडून तिथं बाबरी मस्जिद उभा केली होती, त्या बाबराच्या विरोधात जर सगळ्यात पहिल्यांदा दंड थोपटून बंड करत उभा कोण राहिलं असेल तर महाराणा प्रताप सिंहांचे पूर्वज राणा संगा उभा राहिले होते, लक्षात घ्या. प्रभू श्रीरामाचं संरक्षण करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर राणा संगांनी केलं, हे समजून घ्यायला शिका. महाराणा प्रताप सिंहांचा इतिहास समजून घेताना कधीतरी आम्हाला इतिहासाच्या ओघात काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. कुठून आले हे राजपूत सगळे समुदाय या महाराष्ट्राच्या मातीत, कुठून आली या दक्षिणेच्या भारताच्या काळामध्ये किंवा या दक्षिण भारताच्या दिशेनं. 1303 युद्ध झालं रावळ रतन सिंहांचं आणि खिलजीचं. त्या युद्धात खिलजीनं चित्तोडचा किल्ला मिळवला. आणि खिलजीनं चित्तोडचा किल्ला मिळवल्याच्या नंतर तिथं जी अंधाधुंद परिस्थिती निर्माण झाली, त्या परिस्थितीच्या नंतर महाराष्ट्राच्या दिशेनं, काय उत्तर भारताच्या दिशेनं, काय या दक्षिणेच्या दिशेनं राजपूत बांधव आली, या भागात स्थिरावली. आज मी अभिमानानं सांगेल, तुम्ही सगळी मंडळी इथं जी आपल्याला मला पाहायला मिळतायत आणि मला अभिमान वाटतो तुम्हा सगळ्यांच्या समोर बोलताना, त्या खिलजीच्या विरुद्ध लढणाऱ्या त्या राजपुतांचा वारसा आणि वंश सांगणारी तुम्ही सगळी माणसं आज महाराष्ट्राच्या मातीत त्या कालखंडात स्थिरावलेली माणसं आहेत. आजही बऱ्याचदा मी पाहतो, बहुतांश वेळा महाराष्ट्राच्या मातीतल्या अनेक राजपूत स्त्रिया नाकात नथ घालत नसल्याच्या तुम्हाला आणि मला पाहायला मिळत आहेत. बऱ्याचदा नाकात नथनी घालत नाहीत. तो जो जोहर झाला, त्या चित्तोडगडावरती जोहर झाला, डोईचा पदर फक्त खांद्यावरती आला होता म्हणून नाकात अडकलेल्या नथनीत तो पदर अडकला. नाकात जी नथ घालतो त्या नाकातल्या नथ मध्ये डोईचा पदर अडकला म्हणून तो पदर खाली आला. म्हणून नाकात नथ घालण्याचं सोडून देणाऱ्या आणि त्याग करणाऱ्या राजपूत माऊली आणि राजपूत स्त्रिया आम्हाला पाहायला मिळतात. अरे डोक्यावरचा पदर सुद्धा खांद्यावरती येणार नाही, एवढं संस्कृती जपण्याची भूमिका राजपूत माऊलीत आणि राजपूत स्त्रीमध्ये आम्हाला पाहायला मिळते. हा राजपुतांचा इतिहास आहे. हा बलाढ्य आणि मोठा इतिहास आहे. हा इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर आम्हाला पुस्तकं वाचावी लागतील. हा इतिहास तुमच्या आणि माझ्या लक्षात घेणं आणि आम्हाला समजून घेणं मला वाटतं गरजेचं आहे. या सिसोदिया वंशाच्या बाबतीत, या सिसोदिया परिवाराच्या बाबतीत मी बोललो, राणा संगा जर असे मैदानात उतरले तर मुघल आणि इतर सगळे शत्रू थरा चळा कापायचे राणा संगांना बघू. एकलिंगाच्या नावानं त्या राणा संघाने एकलिंगाच्या नावानं हर हर महादेवाचा एकलिंगाचा गजर जर आणि गर्जना जर एकदा केली, थरकाप उडायचा शत्रूंचा. त्या राणा संघांचा, त्या बप्पा रावलांचा वारसा पुढे महाराणा प्रताप सिंहांसारख्या राजाने आणि महाराणा प्रताप सिंहांनी चालवल्याचा तुम्हाला आणि मला पाहायला मिळतो. काय इतिहास आहे महाराणा प्रताप सिंहांचा. 1303 युद्धाच्या बाबतीत मी बोललो, महाराणा प्रताप सिंहांना महाराणा का म्हटलं गेलंय. महाराणा प्रताप सिंहांचा उदयसिंह आणि जयवंताबाईंच्या पोटी जन्म झालाय. कोण आहेत ते उदयसिंह हे सगळं विस्तारानं मी पुढे बोलेलच. पण त्यापूर्वी महाराणा प्रताप सिंहांना महाराणा का म्हटलं गेलंय
महाराणा प्रताप सिंहांच्या अगोदर सुद्धा एकांना महाराणा म्हटलं गेलंय, ते महाराणा हम्मीर सिंहांना म्हटलं गेलंय. का म्हटलंय माहित आहे? महाराणा हम्मीर सिंहांना. हम्मीर सिंह कोण आहेत? ज्यावेळी युद्ध झालं त्या युद्धामध्ये लढणाऱ्या एका सैनिकाचे भाचे आहेत. वय वर्ष 2-3 असताना त्या युद्धातून वाचले, त्यांचा राज्याभिषेक झाला, चित्तोडचे राजे म्हणून त्यांची स्थापना केली गेली, राजे झाले. आणि त्या हम्मीर सिंहांनी पराभूत झालेला, लक्षपूर्वक ऐका, जो चित्तोडचा किल्ला परक्यांच्या ताब्यात गेला होता, ज्या खिलजीनं चित्तोडचा किल्ला जिंकून घेतला होता, त्या चित्तोडच्या किल्ल्यात मोहम्मद तुगलक बादशाला पराभूत करून तो चित्तोडचा किल्ला स्वतः परत जर कुणी मिळवला असेल तर तो हम्मीर सिंहांनी प्राप्त केलाय, परत मिळवलाय. म्हणून चित्तोडचा किल्ला परत मिळून त्या हम्मीर सिंहांनी फक्त तुगलकाला पराभूतच केलं नाही, तर लक्षात घ्या, इतिहासात राजपुतांचा इतिहास आणि या सगळ्या मेवाड घराण्याचा इतिहास काय आहे. त्या हम्मीर सिंहांनी मोहम्मद तुगलक नावाच्या त्या बादशाला कैद केलंय, स्वतःच्या किल्ल्यात डांबून ठेवलंय. आणि त्याला सोडलं कधी? ज्यावेळी त्याने आसपासचा सगळा प्रदेश आणि 500 लढाऊ तरबेज हत्ती दिले, त्यावेळी त्याच्यासोबत तह केला आणि त्यावेळी त्याला सोडलं. मोहम्मद तुगलक बादशाला सुद्धा कैद केलं हम्मीर सिंहांनी, चित्तोडचा किल्ला मिळवला. म्हणून इतिहासात त्यांना पहिल्यांदा महाराणा म्हटलं गेलं, हे आम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. इतिहासात दुसरे महाराणा झाले. कुंभलगडावरती उदयसिंहांच्या आणि जयवंताबाईंच्या पोटी जन्मलेले महाराणा प्रताप सिंह, प्रताप नावाचं हे लेकरू, प्रताप नावानं जन्माला आलेले महाराणा प्रताप सिंह इतिहासात दुसरे महाराणा झाले. महाराणा कुणाला म्हटलंय? राजपुतांचा मोठा वंश, पण 2च महाराणा आहेत, एक हम्मीर सिंह आणि दुसरे महाराणा प्रताप सिंह. महाराणा कुणाला म्हटलं गेलाय? जो राजा आहे त्याला राणा म्हणतात, पण जो राजांचा राजा आहे त्याला महाराणा म्हणतात. राजांचा राजा होण्याचा मान त्या महाराणा प्रताप सिंहांना प्राप्त झाला, हे तुम्हाला आणि मला समजून घेणं गरजेचं आहे. कुंभलगडावरती जन्म झाला. उदयसिंह नावाचे पिता आहेत. उदयसिंह कोण आहेत? उदयसिंहांनी उदयपूर नावाचं शहर वसवलंय. मुघल आक्रमण करतायत आणि मुघलांच्या राज्यामध्ये जर आपलं राज्य वाचवायचं असेल तर अरवलीच्या त्या बिकट पर्वतरांगांच्या भागात उदयपूर नावाचं सुंदर सर्वोत्तम शहर वसवलंय. उदयसिंहांना पत्नी आहे जयवंताबाई, दुसऱ्या पत्नीचं नाव धीर कुंवर आहे. उदयसिंहांच्या त्या धीर कुंवर नावाच्या पत्नीच्या पोटी जगमल नावाचा पुत्र जन्माला आलाय. महाराणा प्रताप सिंहांचा जयवंताबाईंच्या पोटी जन्म झालाय. अनेक इतिहासकारांनी इतिहासात असं सांगितलं जातं, उदयसिंहांचं धीर कुंवर नावाच्या पत्नीवर अधिक प्रेम आहे आणि जगमल नावाच्या पुत्राला त्यांनी राजपुत्र असल्यासारखं किल्ल्यावरती मिरवायला सुरुवात केली. महाराणा प्रताप सिंह कुठे राहत आहेत? लहान असलेले महाराणा प्रताप सिंह किल्ल्याच्या पायथ्याला भिल्ल आदिवासी बहुजन जनजाती लोकांमध्ये राहायचंय. महाराणा प्रताप सिंह लहानपणापासून किल्ल्याच्या पायथ्याला त्या भिल्ल आदिवासी जनजाती गोरगरीब रयतेमध्ये राहायचे. महाराणा प्रताप सिंहांना प्रश्न पडायचा, आपल्या आईच्या जवळ जयवंताबाईंच्या जवळ जायचे. महाराणा प्रताप सिंह आईला म्हणायचे, मातोश्री, माझे बंधू जगमल राजपुत्र असल्यासारखे राजवाड्यावरती मिरवतात, आनंदाने राहतात. मी राजपुत्र असून सुद्धा मला भिल्लांच्या सोबत किल्ल्याच्या पायथ्याला त्यांच्या वस्तीत राहावं लागतं, असं का? त्यावेळी जयवंताबाई सांगायच्या, जयवंताबाई महाराणा प्रताप सिंहांना सांगायचे, इथल्या प्रत्येक माऊलीनं समजून घेणं गरजेचं आहे. जयवंताबाई सांगायच्या, रामाचे वंशज आपण आहोत, त्या रघुत्तम मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचा वारसा आपण चालवत आहोत. रामाला सुद्धा 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. त्यावेळी प्रभू राम हे मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम म्हणवले गेले. आज तुला भिल्लांच्या सोबत आदिवासी जनजातीत त्यांच्या वाड्या पाड्यांवर राहावं लागत असेल, राजपुत्र असून सुद्धा सर्वसामान्याचं जीवन आणि जगणं जगावं लागत असेल, पण जयवंताबाई म्हणायच्या, एक लक्षात ठेव, उद्याचा उत्तम राजा जर घडायचा असेल, प्रजेचं हित जाणणारा, प्रजेचं संरक्षण करणारा राजा जर तुला बनायचं असेल, तर महाराणांना जयवंताबाई सांगायच्या, तुला त्या रयतेत राहावं लागेल, प्रजेचं सुखदुःख समजून घ्यावं लागेल. महाराणांना हे पटायचं. महाराणा प्रताप सिंह त्या भिल्ल आदिवासी समाजात राहायचे, किल्ल्याच्या पायथ्याला राहायचे. सर्वसामान्य रयतेचं दुःख, त्यांचे अश्रू पुसायचे, त्यांचं दुःख जाणून घ्यायचं, त्यांचं हित जपायचं. आणि तुम्हाला माहित आहे, ती भिल्ल आदिवासी जनजातीतली बहुजन लोक महाराणा प्रताप सिंहांना लहानपणापासून किका या नावानं बोलायचे. एका उदयसिंह नावाच्या राजाचे पुत्र असून सुद्धा भिल्ल आदिवासी बहुजन लोक महाराणा प्रताप सिंहांना किका म्हणायचे. महाराणा प्रताप सिंहांचा पुढे राज्याभिषेक झाला, महाराणा राजे झाले, तरी सुद्धा ती भिल्ल लोक महाराणा प्रताप सिंहांना किकाच म्हणायचे, आयुष्यभर किका म्हणायचे. किका याचा अर्थ, किका म्हणजे मुलगा. भिल्ल आदिवासी जातीतल्या बहुजन गोरगरीब लोकांनी आयुष्यभर ज्या राजावरती आपल्या पोटच्या मुलासारखं प्रेम केलं, तो जगाच्या इतिहासातला पहिला राजा म्हणजे महाराणा प्रताप सिंह होते. लक्षात ठेवा, जगाच्या इतिहासातला पहिला राजा महाराणा प्रताप सिंहांना होण्याचा बहुमान प्राप्त झाला, हे लक्षात ठेवा. अनेकांना वाटतं की महाराणा प्रताप सिंहांचे वडील राजे होते आणि मग महाराणा प्रताप सिंहांनी शून्यातून काय निर्माण केलं. महाराणा प्रताप सिंहांना आपल्या वडिलांचं राजपद मिळालं असं नाहीये.
महाराणा प्रताप सिंहांनी मिळवलेलं राजपद, महाराणांचा राज्याभिषेक झाला, महाराणा राजे झाले, स्वतःच्या मनगटातल्या क्षमतेच्या आणि ताकदीच्या बळावर महाराणा प्रताप सिंह राजा झाल्याचे मला पाहायला मिळतात. ते कसे? महाराणा प्रताप सिंहांच्या वडिलांचं ज्यावेळी निधन झालं त्यावेळीची प्रथा आहे, एखाद्या राजाचं जर निधन झालं तर त्या राजाच्या नंतर जो राजा म्हणून ज्याचा राज्याभिषेक होणार आहे त्या माणसानं राजगादीवरती बसण्याची तयारी करायची. त्या माणसाच्या चितेला अग्निडाग द्यायला त्यानं जायचं नाही. राजपुत्र असून सुद्धा राजा म्हणून जर गादीवर बसायचं असेल तर चितेला अग्निडाग द्यायला जायचं नाही. महाराणा प्रताप सिंहांना चितेला अग्निडाग द्यायला उदयसिंहांच्या पाठवलं गेलं. उदयसिंहांचं निधन झालं. महाराणा प्रताप सिंह उदयसिंहांच्या चितेला अग्निडाग द्यायला निघून गेले आणि महाराणा प्रताप सिंहांचा सावत्र भाऊ जगमल मात्र किल्ल्यावरती गडावरती राजा बनण्याची तयारी करतोय. जगमल राजा बनणार आहे. तिथले सगळे सरदार सामंत तिथं पाहतायत. महाराणा प्रताप सिंह उदयसिंहांच्या चितेला अग्निडाग द्यायला इथं आले, याचा अर्थ जगमल राजा बनणार आहे. प्रजेचं प्रेम महाराणा प्रताप सिंहांच्यावरती आहे. तिथले सगळे सामंत सरदार अनेक घराणे एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं काही झालं तरी महाराणा प्रताप सिंहच या आपल्या मेवाडच्या राज्याचा वंश आणि मेवाडला सुरक्षा देऊ शकतात आणि मेवाडचे राजे बनू शकतात. सगळे सामंत एकत्रित झाले. मला वाटतं इतिहासातला तो पहिला उठाव असेल. प्रथेला मातीत गाडलं, जगमलला अभिनवणी केली आणि जगमलला सांगितलं गेलं या रयतेच्या काळजावरती, या प्रजेच्या काळजावरती जो राज्य करेल तोच मेवाडचा राजा होईल आणि मेवाडचा राजा म्हणून प्रजेच्या काळजावर राज्य करणाऱ्या महाराणा प्रताप सिंहांचा अभिषेक झाला आणि महाराणा प्रताप सिंह राजे झाले हे समजून घ्या. म्हणून मी आवर्जून सांगेल या जगाच्या इतिहासामध्ये महाराणा प्रताप सिंहांचं जे योगदान आहे, महाराणा प्रताप सिंहांनी मिळवलेलं राज्य, महाराणा प्रताप सिंहांचा झालेला राज्याभिषेक आणि महाराणा प्रताप सिंह जे राजे झाले ते स्वतःच्या मनगटातल्या ताकदीच्या आणि क्षमतेच्या बळावर राजे झाले होते. हे आपल्यातल्या अनेकांना समजून घेणं आणि आपल्यातल्या अनेकांना लक्षात घेणं गरजेचं आहे. जगमल पुढे नाराज झाला. जगमल नावाचा भाऊ पुढे भविष्यात आम्हाला इतरत्र गेल्याचा आणि मुघलांना आणि शत्रूंना जाऊन मिळाल्याचाही पाहायला मिळतो अशी इतिहासात संदर्भ आहेत. हा इतिहास महाराणा प्रताप सिंहांचा मी नीटपणे वैविध्यपूर्वक समजून घेणं मला वाटतं वर्तमान परिस्थितीत अतिशय महत्वाची गरज असल्याचे मला पाहायला मिळतं.